रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा माधव बरवा तोहा माधव बरवा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर सुखाचे आगर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर विठ्ठल तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन हा पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐसे कळवळ्याची जाती करीला भावीण प्रीती कोटी वार वाहे त्याचे सर्वस्व ही आहे. ऐसे कळवळ्याचे जाती करीला भावीण. हा तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे तुका म्हणे आहे तुम्हा संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे. ऐसे कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती करीला भावीन
विठोबार भूमाय विठोबार भूमाय जय जय विठोबार भूमाय विठोबार भूमाय विठोबार भूमाय विठोबार भूमाय
टाळी वाजवा भजन करा विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान प्रभु रामचंद्र भगवान श्रीमन निवृत्तीनाथ महाराज माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज संत हरिबाबा महाराज सद्गुरु जोग महाराज लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळबळ्याची जाती करीला भावीण प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वही साहे ऐसी कळबळ्याची जाती करीला भावीण प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर जयांचे किलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग विश्रांती पावल
लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा, दृष्टांतामध्ये मातेची आणि सिद्धांतामध्ये संतांची चर्चा तथा वर्णन करणारा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. मातेच्या चित्तामध्ये जसं सदोदित स्वतःच्या लेकराच्या हिताचाच विचार असतो, त्याप्रमाणे संतांच्या चित्तामध्ये संपूर्ण जगत हिताचा विचार असतो. लेकराला थोडं जरी खर्चटलं तरी मातेच्या अंतःकरणात लेकराविषयी जो कळवळा निर्माण होतो, तोच कळवळा हे समस्त जगत दुःखाच्या खाईत बुडत असताना ज्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतो ते संत असतात. आई लेकरावर प्रेम करत असताना कुठल्याही लाभाचा विचार करत नाही, त्याप्रमाणे संत देखील जगाचा उद्धार करत असताना जगावर प्रेम करत असताना कुठला लाभाचा विचार करत नाही. आई ज्याप्रमाणे 9 महिने 9 दिवस स्वतःच्या उदरामध्ये त्या गर्भाला वाढवते आणि त्या गर्भासाठी सगळं सहन करते, अगदी त्याप्रमाणे संत देखील जगात सुख वाढीस लागण्याकरता जगाचे अपराध स्वतःच्या पोटामध्ये साठवतात. म्हणून तुकोबाराय सर्व संतांकडे पाहून म्हणतात, तुम्ही संत जे आहेत ते मातृ हृदयाचे संत आहेत. आणि म्हणून माझ्यासारख्या एका पामराचं उद्धाराचं ओझ मी तुमच्या माथी घालतोय. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, तुम्ही माझं उद्धाराचं ओझ माथ्यावर सहन करा आणि माझा उद्धार करा, अशी प्रार्थना करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो असा, आपल्या श्री क्षेत्र पांगरी गावातील एक उच्च शिक्षित आणि सुसंस्कारी आध्यात्मिक परिवार म्हणजे पगार परिवार, आणि या परिवारातील आमचे शालेय जीवनातील गुरुवर्य हरिभक्तीपरायण श्री रामदास जी पगार सर, RD पगार सर, त्याचबरोबर त्यांचे धाकटे बंधू आदरणीय ज्ञानेश्वरजी पगार सर आणि त्यांच्या भगिनी सौभाग्यवती मुक्ताबाई घोटेकर यांच्या मातोश्री आणि पांगरी गावावर आध्यात्मिक दृष्टीने ज्यांचे फार मोठे उपकार राहिलेले आहेत, असे वैकुंठवासी पगार गुरुजींच्या पत्नी वैकुंठवासी हौशाबाई दत्तात्रय पगार यांना इहलोकाची यात्रा संपून आज बरोबर 1 वर्ष पूर्ण होत आहे. आणि त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या प्रित्यर्थ ही कीर्तन सेवा आदरणीय हरिभक्तीपरायण परमपूज्य आमचे पगार सर यांनी माझ्याकडे सुपूर्त केली आणि त्यांच्या आज्ञेचा परिपाक म्हणून मी या ठिकाणी कीर्तन सेवेसाठी उपस्थित आहे. आदरणीय सर्वच हरिभक्तपरायण मंडळी आपल्या कीर्तनाच्या साथीकरता उपस्थित आहे. त्यामध्ये आपल्या गावचं भूषण हरिभक्तीपरायण मृदुंगाचार्य निलेशजी महाराज पगार, आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे ड्रायव्हर मामा, आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे कांडेकर मामा, आदरणीय हरिभक्तीपरायण अशोक महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण काय नाव चंद्रभान पगार, जगन महाराज कांडे, शरद महाराज कांडेकर, आदरणीय हरिभक्तीपरायण मुक्ताई नगरचे महाराज तायडे महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण दळवी महाराज, आदरणीय आमचे बाबासाहेब महाराज, आदरणीय छोटे महाराज, आदरणीय आमचे श्री हरी मामा, आदरणीय राम महाराज, तुम्ही जागेवर उभे राहा, आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे भानुदासजी महाराज वेलदाळी, आदरणीय शरद महाराज दिघे गायनाचार्य आपल्या सिन्नर तालुक्याचं वैभव महाराज, आदरणीय गायनाचार्य आमचे शांतारामजी महाराज आणि आमचे परम आदरणीय हरिभक्तीपरायण नागनाथजी महाराज गोरडे,
आणि हार्मोनियम वादक आमचे मिस्त्री बाबा, अतिशय चांगली साऊंड व्यवस्था ज्यांची असे आमचे रिनाकांत दादा कबाडी, आणि माझ्या समोर उपस्थित असणारे परिचित अपरिचित वंदनीय पूजनीय सर्वच जण, सर्वांच्या चरणी विनम्र भावानं नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करूयात. विठ्ठल असो सज्जन हो, ज्या निमित्तानं आपण उपस्थित आहे ते निमित्त श्राद्धाचं आहे. खरं म्हणजे श्राद्ध केलं पाहिजे का, हाच मोठा प्रश्न आहे. कारण आपल्याकडे 12 दर्शनकार आहेत, त्यापैकी 6 आस्तिक आहेत आणि 6 नास्तिक आहेत. त्यातल्या नास्तिक दर्शनकारांपैकी चार्वाक, बौद्धांची 4 मतं, जैन असे हे 6 दर्शनकार होतात. आणि त्यातला चार्वाक नावाचा जो नास्तिक दर्शनकार आहे त्याचं असं मत आहे की मनुष्य एकदा मेला, त्याला जाळलं किंवा त्याला पुरलं किंवा त्याचा देह कोल्ह्या कुत्र्यांनी खाला, काही धर्मामध्ये देहाला जाळतही नाही आणि पुरतही नाही. पारसी नावाचा धर्म आहे. मोठी विहीर असते, त्या विहिरीमध्ये मनुष्य मेला की त्या विहिरीत त्या प्रेताला फेकून देतात आणि मग गिधाडं येतात, कावळे येतात आणि त्या प्रेताचं मांस भक्षण करून त्यांचा उदरनिर्वाह करतात. म्हणजे त्यामध्ये अशी भावना आहे त्यांची की देह पडल्यानंतर सुद्धा तो देह कुणाच्या तरी कामही आला पाहिजे, ही चांगली भावना अंतःकरणामध्ये ठेवून तो देह आपल्या धर्मामध्ये एकदा मनुष्य मृत्यू पावला की त्या प्रेताचं दहन होतं. काही धर्मामध्ये त्या प्रेताला पुरलं जातं, काही धर्मामध्ये पशुपक्ष्यांना तो देह खायला दिला जातो. मग एकदा की पशुपक्ष्यांनी तो देह खाल्ला की त्याचं संपलं. एकदा मनुष्याला जाळून टाकलं, त्याची 3 चिमट्या राख झाली की त्याचं संपलं. किंवा पुरून टाकला, तो सडून गेला मातीमध्ये की त्या देहाचं काही शिल्लक राहत नाही. असा विचार चार्वाक नावाचा नास्तिक दर्शनकार आहे त्याचा. तो म्हणतो पुन्हा जन्म नाही, पुन्हा जन्माला यायचं नाही. त्यामुळे आपण मनुष्य जन्म आपल्याला मिळालाय तर चैन करा, मजा करा. तुम्हाला वाटलं व्यभिचार करा, बिनधास्त करा. तुम्हाला वाटलं अत्याचार करायचा, बिनधास्त करा. तुम्हाला वाटलं सुखानं जगण्याकरता कर्ज काढायचं, बिनधास्त कर्ज काढा. आणि जसं वाटेल मनाला येईल तसं तुम्ही जगा, असा विचार चार्वाकाचा. बरोबर. यावत जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुताहा. तो असं म्हणतो यावत जीवम सुखम जीवेत, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत सुखानं जगा. चांगलं आहे. आमचे संत सुद्धा सांगतात जोपर्यंत तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत सुखानं जगा. बरोबर आहे की नाही. सुखे करावा संसार, न संडावे दोन्ही वार. कित्येक अभंग आपल्याला सांगता येतील की तुम्ही सुखानं जगा. पण चार्वाकाची सुखानं जगण्याची व्याख्या वेगळी आहे आणि आमच्या वारकरी संप्रदायाची तथा सनातन हिंदू धर्माची सुखानं जगण्याची व्याख्या वेगळी आहे. कसं ते सांगतो तुम्हाला. चार्वाक म्हणतो सुखानं जगण्याकरता कर्ज काढा आणि आमचे गाडगे बाबा सांगतात की तुम्ही कर्ज काढल्यावर कधीच सुखी राहणार नाही. किती मोठा विरोधाभास आहे. चार्वाक सांगतो सुखानं जगण्याकरता दारू प्या, सुखानं जगावं वाटण्याकरता मांसाहार करा, म्हणजे भोग भोगा. आणि आमचे वारकरी संत सांगतात तुम्हाला सुखानं जगायचं असेल तर त्याग करा. विठाला 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 विठाला. आता इथं बसलेल्यापैकी प्रत्येक जण शब्द स्पर्श रूप रस गंध या 5 विषयांपैकी कुठल्या ना कुठल्या एका विषयाचा उपभोग घेतो. मी तुम्हाला विचारतो, इथं बसलेल्यापैकी उपभोग घेणाऱ्यांपैकी कोण सुखी झाला आतापर्यंत उपभोग घेऊन? एक सांगू का, शांती मिळवायची असेल, समाधान मिळवायचं असेल तर सोडायला शिकलं पाहिजे. जो त्याग करतो त्यागामध्ये समाधान आहे, भोगामध्ये समाधान नाहीये. विठ्ठल 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 त्यागामध्ये समाधान आहे. तुम्ही कितीही भोग भोगले तर भोग भोगून या जगामध्ये विषय सेविता
म्हणतात विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्निकोठे. विषयांचं सेवन करून या जगामध्ये तृप्ती, समाधान, शांती किती लोकांना लाभली. तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य लोकांचं सोडून द्या. ययाती नावाचा राजा, भागवतामध्ये त्याची कथा येते. त्या ययातीला शाप लागला त्याच्याच सासरेबुवांचा, ऋषींचा, आणि त्या शापामुळे त्याला म्हातारपण आलं. माणसांची इंद्रिय थकतात परंतु वासना चिर तरुण असते, लक्षात ठेवा. शरीर थकलं तरी वासना माणसाची थकत नाही, संपत नाही. आणि त्या ययातीनं 4 पुत्र होते. प्रत्येक पुत्राला म्हणाला, सर तो मला तुमचं तारुण्य द्या, मला विषय भोग भोगायचे. 3 मुलांनी दिलं नाही, पण शेवटचा पुत्र होता, त्याचं नाव होतं पुरु. त्या पुरुनं स्वतःचं तारुण्य बापाला दिलं आणि त्या बापानं असंख्य स्त्रियांचा भोग, राजवैभवाचा भोग आयुष्यभर घेतला. आणि हजारो वर्ष उपभोग घेतल्यानंतर त्याला पुन्हा विचारलं, सांग तुझी तृप्ती झाली का. त्यावेळी त्याच्या मुखातलं वाक्य तो म्हणाला की न काम कामान. मला असं वाटलं की आतापर्यंत मी विषयांना भोगत होतो परंतु ती माझी चूक होती. विषयांना मी भोगू शकलो नाही, विषयांनीच आतापर्यंत मला भोगलं. न उपभोग्येन शाम्यते. इतके वर्ष उपभोग घेतला तरी काम माझी शांती करू शकला नाही. तुमच्या आमच्या सारख्याकडे एकच बायको आहे, लक्षात ठेवा. 2च मुलं आहेत, 2-3 एकरच जमीन आहे, त्यातही पाणी नाही, दुष्काळी तालुका आहे. साखर असलं तर मीठ नाही, मीठ असलं तर तूप नाही, तूप असलं तर बाकीच्या गोष्टी नाही. अशा हालाखीत जीवन जगणाऱ्यांना कधी भोग तृप्ती देणारे मला सांगा. म्हणून भोगामध्ये तृप्ती नाही. विषय सेविता कोण तृप्त झाला. तुकोबाराय म्हणतात इंधने निमाला अग्नी कोठे. एखादं घर पेटल्यानंतर पेट्रोलच्या बादल्या घेऊन गेला तर ते घर भिजू शकत नाही, त्याच्याकरता पाणी घेऊन जावं लागतं. जसं जसं विषय भोग भोगत जाऊ तसे तसे भोग आपली तृप्ती वाढवत असतात, लक्षात ठेवा. क्षणिक सुख आपल्याला मिळतात. ज्ञानोबाराय फार गोड वर्णन करतात. ज्ञानोबाराय म्हणतात सकृत दर्शनी हे विषय आपल्याला आनंद देतात परंतु परिणामतः हे दुःख देत असतात. ज्ञानोबारायांची गोड ओवी लक्षपूर्वक ऐका, फार महत्वाची. ज्ञानोबाराय म्हणतात बापा विषाची मधुरता जनी कीर आवडे चित्ता पण परिणामो विचारिता प्राण हरी. ज्ञानोबाराय म्हणतात बापा विषाची मधुरता जनी कीर आवडे चित्ता. विष हे प्रारंभी मधुर लागत असतं, गोड लागतं. विष प्रारंभी मधुर लागतं, गोड लागतं, पण त्याचा परिणाम मात्र मृत्यू आहे. इथं चहा कोण कोण पितं वरती हात करा बरं. म्हणजे मीच प्रामाणिक आहे अख्ख्या मंडपामध्ये. चहा कोण पितं वरती हात करा म्हटलं तर मी एकट्यानेच केला. म्हणजे तुम्ही कोणीच चहा पित नाही असं गृहीत धरायचं का. बरं, चहा पिताना सुरुवातीला कसा वाटतो, गोड, पण परिणाम काय त्याचा. परिणाम काय, परिणाम वाईट नाही, मृत्यू आहे, लक्षात ठेवा. परिणाम मृत्यू आहे. मी इथं बसलेल्यापैकी खात्रीनं सांगू शकतो कमीत कमी 50% लोकांना मधुमेह असेल, डायबिटीज असेल. 50%च्या वरच, पण त्याच्यापेक्षा कमी नाही. बापा विषाची मधुरता सुरुवातीला गोड लागतो पण परिणामो विचारिता प्राणोहरी. परिणाम जर विचारला तर प्राणाचं हरण करणं. तसं विषय सुरुवातीला गोड वाटतात. कडू विषय तो गोडू जीवासी झाला. ज्ञानोबाराय म्हणतात विषयाचे सुख ते वाटे गोड
पुढे अवघड यमदंड. विषयांचं सुख सकृत दर्शनी गोड वाटतं, पण परिणामतः यमदंड, परिणामतः मृत्यू डोळ्यासमोर असतो. आणि म्हणून चार्वाकाच्या मताचं खंडन आपल्या वारकरी संतांनी केलेलं आहे. तो म्हणतो भोगात शांती आहे. नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला विचारा शांती कशात आहे. भगवंतानं सांगितलं अभ्यासेप्य समर्थोसी. नाही ते नाही. काय श्रेयो हि ज्ञानम अभ्यासा ज्ञानात ध्यानम विशिष्यते. पुढे काय ध्यानात कर्म फल त्यागस त्यागस शांतीरनंतरम. भगवंत सांगतात शांती कशामध्ये. अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. श्रेयो हि ज्ञानम अभ्यासा ज्ञानात ध्यानम विशिष्यते. ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे. ध्यानात कर्मफल त्यागस. ध्यानापेक्षा श्रेष्ठ जर काय असेल तर कर्मफलाचा त्याग करणं श्रेष्ठ आहे. आणि शांती जर कशामध्ये असेल तर त्यागामध्ये शांती. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर या मंडळींच्या पुण्यतिथ्या जयंत्या साजऱ्या होतात. सर मी विचारतो हे भोग भोगून पुण्यतिथ्या जयंत्या यांच्या होतात की यांनी त्याग केला म्हणून यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या आहे. कशामुळे. त्यागामुळे जयंत्या आणि पुण्यतिथ्या होतात. भोगी लोकांना कोणी लक्षात ठेवत नाहीत. लक्षात ठेवा. पगार गुरुजी आज संपूर्ण पांगरी गावाच्या लक्षात आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत पांगरीचा सप्ताह चालू राहील आणि सप्ताहाच्या पत्रिकेत चंद्र सूर्य असे तोपर्यंत पगार गुरुजींचं नाव राहील. हे त्यागामुळे की भोगामुळे मला सांगा. कशामुळे. म्हणून त्यागात शांती रणंतरम. संसार भोग भोगणारे, हम दो हमारे दो, समाज हिताचा विचार न करणारे, मी माझं कुटुंब माझा परिवार एवढंच ज्यांचं जगणं आणि जीवन झालंय, याच्या पलीकडं ज्यांचं जीवनच नाही आहे अशी लोक कुणाच्या लक्षात राहत नाही. कधी लक्षात ठेवा. वसुधैव कुटुंबकम ही भूमिका ज्यांची झालेली आहे. हे विश्वची माझे घर, आईसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. हरिबाबा म्हणून आपल्या लक्षात आहे. लक्षात. त्या दिवशी आपल्या गावामध्ये जन्मलेले परम संत ब्रह्मलीन माधवनाथ महाराज यांचा विषय निघाला होता. कुठे तुम्ही नव्हते. पंचाळ्याला जी लोक होती ज्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला, त्यावेळी पांगरी गावाचा उद्धार तिथं झाला. 25,000 लोक होती. आणि महंत रामगिरीजी महाराजांनी माधवनाथ महाराजांचा उल्लेख केला की ज्या काळामध्ये तमाशे लोक ठेवत होते त्या काळामध्ये गंगागिरी बाबा आणि माधवनाथगिरी महाराज दोघं एकत्रित बसले आणि दोघांनी चर्चा केली की हे तमाशे बंद पाडून लोकांना परमार्थाला लावण्यासाठी काय करावं लागेल. तर उत्तम मृदंग वाजवायचे माधवनाथ महाराज आणि उत्तम गायक होते गंगागिरी महाराज. मृदुंग आणला माधवनाथ महाराजांनी आणि गंगागिरी महाराजांनी गायनाला सुरुवात केली. तर तमाशाच्या फडात जी गर्दी होती ती सगळी उठून यांचं भजन ऐकायला येऊन बसली. महाराज एवढं सामर्थ्य या मंडळींमध्ये होतं. जगा करतात त्याग केला ना या मंडळींनी. स्वतःचं कुटुंब, मी, माझी बायको, माझी पत्नी, इतके सेल्फिश लोक झालेले हल्ली, स्वार्थी. त्यांना त्याच्या पलीकडे काहीच कळत नाही. त्याच्या पलीकडे काही कळत नाही. आणि म्हणून या लोकांचं फक्त वर्ष श्राद्ध साजरं होतं. दसऱ्याला फोटोला हार घातला की तो दिवाळीला काढला जातो आणि दिवाळीचा हार पुन्हा दसऱ्यालाच. इतकी धूळ साचते त्याच्यावर, ती धूळ सुद्धा पुसायला घरातले माणसं तयार होत नाही. आणि ते फोटो कुठपर्यंत. आजोबांचा फोटो फक्त बापाचा फोटो भिंतीवर जात नाही तोपर्यंत. एकदा बाप भिंतीवर गेला की आजोबा घराच्या बाहेर डायरेक्ट जाम नदीत. विठ्ठल 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 विठ्ठल. हे भोगामुळे नाही शक्य होणार. त्यासाठी त्याग करावा लागेल. आणि म्हणून चार्वाकाचं जे मत आहे ते खोटं आहे. चार्वाक म्हणतो यावत जीवम सुखम जीवेत. त्याच्याकरता भोग भोगा. कर्ज काढून दारू प्या म्हणतो, कर्ज काढून तूप प्या. यावत जीवम सुखम जीवेत. तृणम कृत्वा घृतम पिवेत. कर्ज काढून तूप प्या. अरे पण ती बँक थकली ना, दुसऱ्या बँकेचं काढा ना, काय अडचण आहे तुम्हाला. निरगुडे साहेब बसलेले इथं, लागन तेवढं कर्ज भेटल तुम्हाला, आहे का नाही. पुन्हा वसुली कुठून कुठून केली जाईल ते काय सांगता येणार नाही, पण कर्ज भेटल. वसुलीला गाडी आल्यावर दुसरीकडे पळून जा, पुन्हा तिसऱ्या बँकेचं कर्ज काढा, पुन्हा चौथ्या बँकेचं काढा. अरे पण मेल्यानंतर फेडायला यावं लागेल ना ते सगळं कर्ज.
काय फरक पडत नाही म्हणे. मेल्यावर कोण पुन्हा इथं येतोय? भस्मीभूतस्य देहस्य. एकदा देह भस्मीभूत झाला की पुनरागमनम कुतः, पुन्हा कुठं तुला इथं जन्माला यायचंय? तेव्हा मजा कर, ऐश कर. आता तुम्हाला तरी पटतं का हे मला सांगा. एकदा माणूस मेल्यानंतर त्याचं पुन्हा काहीच नाही. भोजन ते भक्ती पाखंड्याची, आहे का नाही? काय सांगितलं? काय प्रमाण ते? देह तोच देवा भोजन हे भक्ती, मरण ते मुक्ती पाखंड्याची, मरण ते मुक्ती. देह तोची देव भजन भोजन त्याच्या करता देव दुसरा नाही, आपला देह. आपणच देव, आहे का नाही? देहालाच देव म्हणायचं. देह तोची देव भोजन हे भक्ती. मग या देहाची भक्ती कशी करायची? पंक्ती हाणून पोटभर जेवायचं, पाहिजे तेवढं खायचं. इथलं संपलं का गंगागिरी बाबा सप्त्यात जाऊन बसायचं. दिवसभर पंक्ती चालू आहे, मस्त भक्ती करायची. भोजन हे भक्ती. आणि मुक्ती कधी मिळते? मग मेला की मरण हे मुक्ती पाखंड्याची. चांगल्या माणसाची नाही, पाखंडी लोकांसाठी हे सगळं सांगितलेलं आहे. पण आपल्याकडे असं मानलं जातं, एकदा देह पडला की देह पडल्यानंतर तो व्यक्ती 13 दिवस आपल्याच संपर्कामध्ये असतो. लक्षात ठेवा, कुठंच जात नाही. कैलासवाशी हौशाबाई मातोश्री आपल्यातून ज्यावेळी गेल्या त्यावेळी 13 दिवस त्यांचा आत्मा, त्यांचा देह जरी पडला तरी आत्मा मात्र त्यांचा घराच्या भोवतीच होता. 13 दिवसानंतर गृहस्थी माणसाचं सुतक फिटतं. लक्षात ठेवा, 3 प्रकारची सुतकं सांगितलेली आहेत. एक संबंधज सुतक, दुसरं गोत्रज सुतक आणि तिसरं जे सुतक आहे त्याला म्हणतात पिंडज सुतक. संबंधज सुतक म्हणजे काय? कैलासवाशी मातोश्री गेल्या त्यावेळी आमच्या मुक्ता मामींना जे सुतक पडलं होतं ते संबंधज सुतक. एका स्नानापुरतं, कारण ते दुसऱ्या कुळात गेलेले आहेत ना. मग त्यांनी एक स्नान केलं की त्यांचं सुतक फिटलं. दुसरं सुतक असतं त्याला म्हणतात गोत्रज सुतक, म्हणजे भाऊबंद मंडळींना जे सुतक असतं ते 13 दिवस असतं. 10व्या दिवशी सुतक फिटत नाही, 13 दिवस. आणि तिसरं सुतक असतं त्याला म्हणतात पिंडज सुतक. आता कैलासवाशी हौशाबाईंच्या पिंडातून जो पिंड तयार झालेला आहे, म्हणजे आमचे सर असतील किंवा ज्ञानेश्वर दादा असतील, यांना जे सुतक आहे ते 1 वर्षापुरतं सुतक असतं. लक्षात ठेवा. म्हणून 1 वर्षभर कुठली तरी आवडीची वस्तू सोडायची असते, बरोबर ना? तुम्ही सोडलं होतं का काय माऊली? काय सोडलं होतं? चहा. वा वा, बघा चहा सोडला त्यांनी, किती चांगलं काम केलं. पण कॉफी नव्हती चालू केली. नाही, सरांनी पण काहीतरी सोडलं असेल. म्हणजे प्रत्येक जण आपल्या माता पित्याच्या प्रित्यर्थ काहीतरी सोडतो, चांगली गोष्ट आहे. पण त्याला पर्याय नाही केला पाहिजे. एक जण म्हटला मी गांजा सोडला. अरे म्हटलं किती चांगली गोष्ट झाली, गांजा सोडला. तुझे वडील वारले, गांजा सोडला, आनंद झाला असेल. तो म्हटला गांजा सोडला पण परवडलं नाही आपल्याला. म्हणे कसं काय? गांजाचा धूर जिथं निघाला तिथं जाऊन फ्रीमध्ये काम होत होतं, पण गांजाच्या ऐवजी आता मला मध्य काय 90ची सोय. त्याच्यामुळे ते महाग आहे याच्यापेक्षा. म्हणजे एक तंबाखू सोडायची आणि गुटखा चालू करायचा, गांजा सोडायचा आणि दारू चालू करायची, असं नाही. माणसानं माता पित्याच्या प्रित्यर्थ सगळी व्यसनच सोडून दिली पाहिजे. कुठलंच व्यसन नाही केलं पाहिजे. निर्व्यसनी मनुष्य झाला पाहिजे. त्यावेळी आपल्या माता पित्याला खऱ्या अर्थानं आनंद होईल. असो, मला काय सांगायचं आहे, काहीतरी सोडतो म्हणजे 1 वर्षभर. आज कैलासवाशी हौशाबाई आता यमधर्माच्या दरबारामध्ये उभ्या आहेत. त्यांनी आयुष्यभर केलेलं त्यांचं पुण्य आणि आयुष्यभर त्यांच्याकडून घडलेलं पाप, या दोनही गोष्टींची शुदुरी घेऊन त्या तिथं पोहोचलेल्या आहेत. प्रत्येकाला असंच करायचंय. लक्षात ठेवा, आपण कीर्तन झाल्यानंतर श्रद्धांजली वगैरे दिली जाते, ती एक सद्भावना असते, परंतु आपला उद्धार आपणच करत असतो. लक्षात ठेवा. आपण म्हणू की आपण मेल्यानंतर आम्हाला कुणीतरी उद्धरून नेईल किंवा आम्ही मेलो की आमचा उद्धार करणारा, आम्हाला मोक्ष देणारा कुणीतरी जन्माला येईल, हे खोटं आहे. हे खोटं आहे. ज्ञानोबा म्हणतात मोक्ष मेल्यापाठी आम्हासी होईल, ऐसे जे म्हणतील ते अतिमूर्ख. ज्ञानोबा म्हणतात मेल्यानंतर नसतो मोक्ष मिळत. मग तो जिवंतपणी आपण स्वतःच
उद्धरेद आत्मनात्मानम आत्मानम अवसादयेत. गीता सांगते तुम्हीच तुमचा उद्धार करणारे असतात आणि तुम्हीच तुमचं पतन करणारे असतात. म्हणून ज्ञानोबराय देखील एका अभंगामध्ये वर्णन करतात, लोकांच्या भरोशावर राहू नका, आपणच आपली सोडवण करू. ज्ञानोबराय म्हणतात, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावेगी. भगवत पूज्यपाद आद्य गुरु शंकराचार्य विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथामध्ये एक श्लोक लिहितात. ते म्हणतात, 3 गोष्टीतून मुक्त व्हायचं असेल तर स्वतःला प्रयत्न करावा लागेल. या 3 गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत? अविद्या काम कर्मादि पाशबंधम विमोचितो कशक्नुयाद्विनात्मानम कल्पकोटी शतैरपी. 3 गोष्टी सांगितल्या. पहिली महत्वाची गोष्ट, आपल्या ठिकाणी असणाऱ्या अविद्येची निवृत्ती करायची असेल तर आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे. आपल्या ठिकाणी असणाऱ्या कामाची इच्छेची निवृत्ती करायची असेल तर दुसऱ्याच्या इच्छेनं आपण निवृत्त होऊ शकत नाही. काम निवृत्ती आपल्याला स्वतःला करावी लागते. आणि तिसरी महत्वाची गोष्ट सांगितली, कर्मातून मुक्त व्हायचं असेल तर आपण केलेल्या कर्मातून आपल्याला स्वतःलाच मुक्त व्हावं लागतं. आपण म्हणू आमच्या कुळात एखादा महात्मा येईल आणि त्या महात्म्याच्या पुण्याईनं आम्ही उद्धरवून जाऊ, असं जमत नाही, कधीच होत नाही. आपणच आपला शत्रू होतो आणि आपणच आपला मित्र असतो. तुकोबाराय म्हणतात, माझा मीच झालो शत्रू, कैसे पुत्र दारा मित्रू, कासया घातला पसरू, अहो जगद्गुरु तुका म्हणे. महाराज म्हणतात, माझं वाटोळ कुणामुळे होत नाही आणि माझं चांगलं सुद्धा कुणामुळे होत नाही. माझं वाटोळ झालं तरी त्याला जबाबदार मीच आणि माझं कल्याण झालं तरी त्याला जबाबदार. म्हणून स्वतःवर जबाबदारी घेतली पाहिजे. इथं चांगलं कर्म केलं पाहिजे. मेल्यानंतर मोक्ष स्वर्ग या वरच्या कल्पना आहेत, परंतु जिवंतपणेच आपल्या जगण्याचा नरक माणसानं करू नये. जिवंतपणेच आपण आपल्या जीवनाचा स्वर्ग बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्ञानोबराय म्हणतात, हरिपाठामध्ये वर्णन केले की नाही माऊलींनी, यमाचा पाहुणा प्राणी हरिवीन जन्म तो नरकची पैजाना. नरक मेल्यानंतर नाही, जिवंत असतानाच जर तुमच्याकडून परोपकार घडत नसेल, तुमच्याकडून हरिभक्ती घडत नसेल, तुमच्याकडून कधी हरिपाठ कीर्तन कथा श्रवण केलं जात नसेल, तुमच्याकडून कधी समाजसेवा घडत नसेल, दीन दलितांना अनाथ बालकांची सेवा तुमच्याकडून घडत नसेल, गोमातेची सेवा तुमच्याकडून घडत नसेल, चिमण्यांना पाखरांना तुमच्याकडून कधी दाणे पाणी टाकलं जात नसेल, तर तुमचं फक्त स्वतःच्या देहापुरतं जगणं म्हणजे नरक आहे. लक्षात ठेवा. परोपकारी जीवन नसेल तर ते नरकच आहे. हरिवीण जन्म तो नरकची पैजाना, यमाचा पाहुणा प्राणी आणि तीर्थव्रती भाव धरिरे करुणा शांतिदया पाहुणा हरे करे. भगवंताचा पाहुणचार घ्यायचा असेल तर तीर्थव्रती भाव, तीर्थांवर भाव ठेवा, व्रतांवर भाव ठेवा. तीर्थव्रती भाव धरी रे, अंतःकरणात सर्व भूत मात्रांविषयी करुणा धरी रे. तीर्थव्रती भाव धरी रे, करुणा धरी रे, शांती धरी रे, दया धरी रे, मग पाहुणा हरी करी. एवढ्या गोष्टी अंतःकरणात असल्यावर भगवंत आपल्याला पाहुणचार करत असतो किंवा आपला पाहुणा भगवंत होत असतो. पण याच्या व्यतिरिक्त जीवन असेल तर मग काही खरं नाही. विठाला विठाला म्हणून आपण इथं जे कमावतो त्यातलं वरती काही घेऊन जात नाही. आपण केलेलं चांगलं अथवा वाईट कर्म घेऊन जात असतो. लक्षात ठेवा. आपण इथं जे करतो तेच सोबत येत असतं. बाकी स्थावर प्रॉपर्टी येत नाही. धन आणि भूमोपशवष्ट गोष्टी भार्याग्रहद्वारे जन स्मशाने देहश्चितायां परम लोकमार्गे कर्माणु गोगच्छति जीव एका. ऐका, सत्ता संपदा राहेल ठाई, सत्ता संपदा राहेल
तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. तुम्ही कमवलेली सत्ता सुद्धा जागेवर राहते, संपत्ती सुद्धा जागेवर राहते. धन आणि भूमो, कितीही पैसे कमवा ते पैसे इथंच राहतात. एका जणाला समृद्धीचे 5 कोटी रुपये मिळाले, ज्यांना कधी 50,000 सोबत पाहिले नव्हते अशाला किती मिळाले? 5 कोटी. आणि ते 5 कोटी घेऊन बँकेत एफडी करून येत होता नाशिकवरून, ट्रकनी चिरडला जागेवर गेला. एफडीची पावती खिशातच होती. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. सोबत येत नाही धन. याचा अर्थ धनच कमवायचं नाही असं नाही, कमवावं, जोडून या धन उत्तम व्यवहारे. पण त्या धनाच्या बाबतीत आपण उदास राहिलं पाहिजे. उदास विचारे वेच करी, उदास राहून ते धन खर्च केलं पाहिजे. त्याची आसक्ती नाही. धन वापरलं पाहिजे, फक्त धन साधन म्हणून धनाकडे पाहिलं पाहिजे. तेच साध्य आहे. आणि त्याच्याकरता सगळे नाते गोते तोडायचे असं नाही. म्हणून धन आणि भूम पशवश्च गोष्टी. आपले गुरढोर गोठ्यामध्ये राहतात. भार्या ग्रहद्वारे. नामदेव महाराज म्हणतात, ग्रहद्वाराची कामिनी तितवर राहिली भुवनी. अंती जळ तसेच स्मशानी, अग्नी सवे एकला. पत्नी वारली तर पती घराच्या दारापर्यंत राहतो, आणि पती वारला तर पत्नी घराच्या दारापर्यंत राहतो. जन स्मशाने, हा सगळा समाज कुठपर्यंत येतो? हा सगळा संपूर्ण समाज फक्त स्मशानभूमीपर्यंत येतो, लक्षात ठेवा. एकदा अग्निडाग दिला, दम निघत नाही. ते स्पेशल लोक असतात तिथं अंत्यविधीचं नियोजन करणारे, बरोबर ना? ते लोक भजनांना वैताग करत असतात. घ्या उरकून, घ्या उरकून, झालं, घ्या उरकून, कवर घ्या उरकून. इथं नाही ना कोणी बसलेले त्यातले मुख्य. तुम्हीच आहे का? घ्या उरकून. किती वेळ थांबतो स्मशानभूमीमध्ये आपण? घ्या ते कोणता अभंग, तो शेवटचा अभंग असतो ना, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. घ्या उरकून, घ्या उरकून. किती वेळ थांबतो समाज? नाही. आणि ज्या देहावर आयुष्यभर प्रेम केलं, तो देह सुद्धा कुठपर्यंत आपल्या सोबत येतो? तो देह सुद्धा चितेमध्ये जळून भस्मसात होतो, सोबत काही येत नाही. विठ्ठल विठ्ठल. सिन्नर तालुक्याचं भूषण माणिकराव आलेत. वाह माणिकराव, धन्यवाद तुम्हाला. रामकृष्ण. विठ्ठल विठ्ठल. माणिकराव एक दिवस मला म्हटले, या तालुक्यात 2च माणिकराव आहेत, एक मी आणि एक आमदार. हे उप आमदारच आहे सिन्नरचे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कुठेही झगडे झाले की ते हे झगडे गेल्याशिवाय ते झगडे मिटत नाही. असे माणिकराव झगडे. असो, सरांवर प्रेम आहे. आले इतक्या लांब ते. इकडे लक्ष द्या. सायकलवर नाही ना आले? बरोबर, ठीक आहे. मी सांगत होतो तुम्हाला, धन आणि भूमो पशवश्च गोष्टे, भार्या ग्रहद्वारे जन स्मशान, देहस्थितायाम परलोक मार्गे. सोबत काय येतं? कर्मानुगो गच्छति जीव एकाहा. आपण जे चांगलं अथवा वाईट कर्म केलं ते आपल्या सोबत येत असतं. म्हणून आपला उद्धार करतं ते आपण केलेलं कर्म, आणि आपल्याला नरकात पाठवतं ते सुद्धा आपण केलेलं कर्म. म्हणून क्रियमान कर्म जे आहे ते आपण चांगलं केलं पाहिजे. जे करणीय आहे ते केलं पाहिजे. शास्त्राने आणि संतांनी जे अकरणीय सांगितलं ते आपण कधी करू नये. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून आयुष्यभर सत्कर्म केलेली एक माता आज यवधर्माच्या समोर उभी असेल. 1 वर्ष पूर्ण झालं ना, आयुष्यभर सत्कर्म. बघा तुम्ही, वैकुंठवासी गुरुजी यांचं जीवन परोपकारी होतं. त्यांनी जोपर्यंत रिटायर्ड नव्हते तोपर्यंत पिढ्या घडवण्याचं काम विद्यार्थ्यांना शिकवून केलं. आणि अशा वेळी अशिक्षित असणारी पत्नी, म्हणजे शिकलेल्या नव्हत्या त्या, कालच सरांनी मला सांगितलं, शिकलेल्या नव्हत्या, पण नंतर गुरुजींनी त्यांना शिकवलं. मग त्यांना वाचता पण येत होतं, आणि थोडं थोडं नंतरच्या काळामध्ये त्यांना लिहिता पण येत होतं. गुरुजींनी विद्यार्थ्यांना शिकवता शिकवता स्वतःच्या पत्नीला साक्षर केलं. मला वाटतं पांगरीचे महात्मा ज्योतिबा फुले म्हणजे गुरुजी होते, लक्षात ठेवा. महात्मा ज्योतिबा फुलेंनी असंच काम केलं. आणि मग ज्यावेळी
कुटुंबापुरता पती मर्यादित असतो, पत्नीला वेळ देणारा पती असतो, त्यावेळी सगळं आलबेल असतं. परंतु पती ज्यावेळी सामाजिक कार्य करत असतो, जनतेला वेळ देत असतो, समाजामध्ये राहत असतो आणि घरी पत्नीला वेळ देता येत नाही ना, त्यावेळी त्या पत्नीची व्यथा वेगळी असते. लक्षात ठेवा. ती बाकीच्या स्त्रियांसोबत स्वतःला कंपेअर करते. बघा हिचा नवरा कसा हिला घेऊन मॉलला आला, माझा नवरा का बरं येत नाही? आता कीर्तनाला कोण जाईल मग मला सांग, तुझ्यासोबत आलो. संस्था बांधायची आपल्याला, इथं एवढं काम करायचंय, कोटी रुपयाचं काम करायचंय. जर तुझ्याच सोबत राहिलो तर आहे ते खर्च होऊन जातील, नवीन कुठून येतील? सामाजिक कार्यात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हा अनुभव असेल. खरं सांगतो मी तुम्हाला. आमचे संपत बाबा इथं आत्माराम भाऊ बसलेले आहेत, त्यांना सिन्नर गौरव पुरस्कार कालच लोकमतनी दिला. आमचे वेलदाळी सर आहे, RD पगार सर आहे, हे इकडे सामाजिक आमचे सगळे महाराज मंडळी घ्या तुम्ही, हे लग्न झालेले सगळ्यांच्या बायकांच्या तक्रारी आहेत. तुम्ही अजून आम्हाला ते कोणता बाईचा पिक्चर होता तो पाठीमागे एक आला होता, हा बाई पण भारी देवा, का बरं नाही दाखवला? सगळ्या महाराजांच्या बायका म्हणतात चला बाई पण भारी देवा. तिला म्हटलं या जगात सगळ्या बाया, पण सगळ्या बाईपणामध्ये तूच भारी आहे, त्याच्यामुळे दुसरी बाईच पाहिजे नाही आपल्याला. भारी पर्याय. हाच प्रॉब्लेम गुरुजींचा सुद्धा असेल. खरं सांगतो मी तुम्हाला, सामाजिक कार्यामध्ये पत्नीला सहन करावं लागतं. पण लक्षात ठेवा, पतिव्रता स्त्री तीच असते की आपल्या पतीचं ध्येय ते माझं ध्येय, आणि पतीला अनुसरून पतिव्रता, पतीच्या मताला अनुसरून जिचं वर्तन असतं, स्वतःचं मत नसतं तिला. त्यांचं नाव हौशाबाई जरी असलं तरी गुरुजींच्या हौशी आणि मुलांच्या हौशी पूर्ण करण्याकरता त्यांनी स्वतःचं आयुष्य घालवलं. स्वतःच्या हौशी करता त्या जगल्या नाही. सगळ्या हौसा गरजा कुणाच्या पूर्ण केल्या असतील? पतीच्या आणि पुत्रांच्या. आणि म्हणून पतीच्या मताला अनुसरून त्यांचं जीवन होतं. विना तक्रार सगळं सहन करणं सोपी गोष्ट नाहीये ही. आणि ते वैकुंठवासी हौशाबाईंनी, मातोश्रींनी सहन केलं. हे मोठं पुण्यकर्म आहे, लक्षात ठेवा. रिटायरमेंट नंतर सुद्धा गुरुजींनी स्वतःला पूर्ण वारकरी संप्रदायासाठी आणि गावच्या आध्यात्मिक विकासासाठी वाहून घेतलं होतं. आपल्या गावचा जो अखंड हरिनाम सप्ताह आहे तो वैकुंठवासी गुरुजींनीच सुरू केलेला आहे. विठ्ठल मंदिराचं काम असेल त्या काळामध्ये किंवा आणखी आध्यात्मिक काही कार्य असतील, लोकांना संघटित करण्याकरता लोकांना वेळ द्यावा लागतो. लक्षात ठेवा, ज्याला समाजामध्ये राहायचंय त्याला दोन गोष्टी गरजेच्या आहे. पहिली महत्वाची गोष्ट वेळ द्यावा लागतो आणि दुसरी झळ घ्यावी लागते. वेळ आणि झळ या दोन गोष्टी देऊ शकतो त्यालाच सिन्नर गौरव मिळू शकतो. विठ्ठल विठ्ठल आहे का नाही? नाही तर वेळ नाही द्यायचा, झळ पण नाही, खिशाला कुणाला चहा पाजायचा नाही जमत, ते नाही होत काम. गुरुजींनी दोनही गोष्टी सहन केल्या आणि दोनही गोष्टी सहन करून गुरुजींनी गावाला एक आध्यात्मिक दिशा देऊन आता योग्य दशेला गाव आणलं. मला वाटतं हरिबाबांचं जे योगदान आहे गावाकरता, माधवनाथ महाराजांचं जे योगदान आहे, त्या योगदानानंतर योगदान जर कुणाचं असेल तर पगार गुरुजींचा आहे. आणखी काही मंडळी असतील, मला त्यांची नावं ज्ञात नाही, परंतु गुरुजींना एवढं मोठं कार्य करत असताना पाठीमागे एक पत्नी म्हणून असं म्हटलं जातं, एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो. स्त्रीचा म्हणजे पत्नीचा. स्त्री ती पत्नीच असते, लक्षात ठेवा. स्त्री म्हणूयात ना आपण, काही वेळेला बहिणीचा हात असतो, काही वेळेला आईचा हात असतो. छत्रपती शिवाजी महाराज यशस्वी झाले, एका स्त्रीचा हात, आईचा हात होता, लक्षात ठेवा. बरोबर. महात्मा ज्योतिबा सफल झाले, पत्नीचा हात होता यशाच्या पाठीमागे. म्हणून कधी ती बहीण असू शकते, कधी पत्नी असू शकते. म्हणून यशस्वी होण्याकरता
पत्नी स्त्री ही पाठीमागे धैर्यानं उभी असावी लागते आणि कधीही धीर खचू न देता ह्या पाठीमागे उभ्या राहिल्या. आणि बघा ना, चारित्र्य संपन्न मुलं घडवली, संस्कार दिले मुलांना. संस्कार देणं आयुष्यामध्ये आपले जे 100% संस्कार असतात ना संपत बाबा, त्यातले 50% संस्कार हे आईच्या संस्कारामुळे झालेले असतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बाकीचे संस्कार आपल्या मित्रमंडळींमध्ये राहून, काही पुस्तकं वाचून, बाकीचे संस्कार एखाद्या वैचारिक संगतीमुळे होऊ शकतात, परंतु मूलभूत जे 50% संस्कार आहे ते फक्त आईमुळे झालेले असतात. म्हणून माता हे जीवनातलं फार महत्वाचं पात्र आहे, फार महत्वाचं. तुकोबाराय म्हणतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आजच्या अभंगाचाच विषय तो आहे. माता म्हणून कर्तव्य मातेचं. कारण लक्षात ठेवा, जर आई चुकली ना तर पुढचं सगळं चुकत जातं. आई चुकली तर पुढचं सगळं चुकत जातं. तुम्हाला मी 2 सुभाषित सांगतो. आई जर पुण्यवान असेल ना तर मुलं सुद्धा सज्जन जन्माला येतात. आई पुण्यवान असेल तर चारित्र्य संपन्न संतती जन्माला येते. आणि आई जर दोषी झाली ना तर हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू सारखे मुलं जन्माला येतात. रावण नीच निवडायचं काय कारण होतं मला सांगा. विठ्ठल 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 विठ्ठल. रावणाचा इतिहास जर पाहिला तर भगवान विष्णूंचा पुत्र ब्रह्मदेव आहे. लक्षात ठेवा. शांत बसा. भगवान विष्णूंचा पुत्र ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाचा पुत्र पुलस्त्य, पुलस्त्याचा पोरगा, त्याचं नाव होतं काय नाव होतं, विश्वश्रवा, बरोबर. आणि विश्वश्रव्याचा पुत्र कोण होता, रावण. आता साक्षात ब्रह्मदेवाच्या परंपरेत ब्राह्मण कुलोत्पन्न असणारा रावण लोकाची स्त्री पाहून पळवून आणण्याची भावना त्याच्या अंतःकरणात कशी होते. परद्रव्य आणि परनारी विषयी अंतःकरणात अभिलाषा. बघा, रावण जो आहे ना, त्या रावणानं कुबेराचं सगळं धन लुटलं होतं महाराज. आणि कुबेर त्याचा सावत्र भाऊ होता. मारलं कुबेराला, सगळं धन लुटून आणलं. मग जर बाप ब्राह्मण आहे, सगळे सज्जन आहे, तर हा का, तर त्याचं एकच कारण आहे, इंटरकास्ट मॅरेज, संकरित संतती होती रावण म्हणजे. आज सरकार म्हणतं इंटरकास्ट मॅरेज करा, आम्ही तुम्हाला पैसे देऊ, पण लक्षात ठेवा, इंटरकास्ट मॅरेज मुळे कुठलाही संकर घ्या, नाशाचं कारण ठरतो. डुकराचा संकर गाईला झाला, जर्सी तयार झालं. डॉक्टर सांगतात जर्सीचं दूध प्या आणि मरा, कॅन्सर. खरं सांगतो तुम्हाला, खोटं नाहीये, या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. तुम्ही दुसऱ्या बाजूला एखाद्या पिकाचा संकर घ्या, उत्पन्न वाढतं पण क्वालिटी घसरते, दर्जा घसरतो. खूप उत्पन्न वाढतं. पूर्वी गावठी बाजरी असायची, काय गोड असायची ती बाजरी. 1 एकर पेरलं तर 2च पोते धान्य व्हायचं. आता बिघ्यात 20 पोते होत आहे. वर्णसंकर झाला आणि वर्णसंकरामुळे उत्पन्न वाढलं, पण उत्पन्न वाढला, दर्जा घसरला. जनावरांमध्ये घ्या, माणसांमध्ये सुद्धा तसंच आहे. संकरव नरका यैव कुलघ्नाना कुलस्यच पतंती. काय पतंती पितरो हेशा लुप्त पिंडोदक क्रिया. हा अर्जुनानं सांगितलं मी युद्ध करणार नाही, त्याचं कारण वर्णसंकर होईल म्हणून. जातीपातीचा विचार अध्यात्मात करायचा नसतो, सामाजिक कार्यात करायचा नसतो, पण ज्यावेळी मुलामुलींची लग्न लावायची असतात त्यावेळी जाती कुळ पाहूनच लावायची असतात. विठ्ठल 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 विठ्ठल. हे पक्क लक्षात ठेवा, नाहीतर ती फार्मसी असते आणि याच्याकडे फार म्हशी असतात. कस काय जुळेल. शिकले, सुशिक्षित झाले, याच्या नावाखाली स्वैराचार चालू झालेला आहे हल्ली. लक्षात ठेवा. सप्त्यात महाराजांची तारीख घेताना जात नाही पाहिली पाहिजे महाराजांची. एक जण म्हटलं तुमची तारीख घ्यायची खूप इच्छा आहे माझी, इकडे ते असं गोंदेहून पुढे गेल्यावरती गावं लागतात ना तिकडचं, ते काय असेल ते आपल्याला काही म्हणायचं नाही, पण ते म्हणे तुमचं कीर्तन आवडतो पण आमच्या गावातले लोकच ऐकत नाही. ते म्हणते आपलेच बारा सगळे. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून आता काही गावांच्या सप्ताहाच्या पत्रिका वाचा,
त्या आडनावावरून लक्षात येते हे गाव कुठल्या जातीचं आहे म्हणून. जिथं जातीवाद नको झगडे महाराज, त्या परमार्थामध्ये जातीवाद सुरू झाला. खरंय की नाही? मला असं म्हणायचं आहे की आपण माळी, कोणी वंजारी, कोणी मराठी, कोणी तेली, कोणी तांबोळी, कोणी साळी, हा सगळा जातीवाद बाजूला ठेवून सनातन हिंदू धर्माच्या भगव्या ध्वजाखाली सगळ्यांनी एकत्रित यायला पाहिजे. लक्षात ठेवा. जर असं झालं नाही तर आपण जाती जातीमध्ये विभागलो जाऊ आणि पुन्हा या देशावर आता भारतीयांची सत्ता आहे, परकीयांची आल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्ही जाती जातीत वाटले तर कशा करता जाती पाहिजे? जाती लग्न जमावताना पहा ना तुम्ही, आपल्या जातीचा मुलगा, आपल्या जातीची मुलगी, पण तुम्ही आध्यात्मिक कार्यामध्ये संघटित झालं पाहिजे. याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हायसा वेदशास्त्री. तुम्ही म्हणता तुकोबारायांनी जातीवाद केला नाही, मग सांगा तुकोबारायांनी त्यांची मुलगी एका परक्या जातीत दिली असं उदाहरण सांगा तुम्ही. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी दुसऱ्या जातीतली मुलगी हरिपंडिताला करून आणली असं दाखवा. हे समाज सुधारक होते ना सगळे, सगळे साधू संत. आणि सगळे साधू संत जे आहेत हे सगळे ग्रहस्थी होते. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई हे चौघे जण सोडले. म्हणून आध्यात्मिक सामाजिक जीवनामध्ये जातीवाद नाही झाला पाहिजे. सगळ्यांनी वारकरी म्हणून एकत्रित आलं पाहिजे. हे विश्वची माझे घर अशी भावना ठेवली पाहिजे. पण रावणाची जी आई होती, बाप तर ब्राह्मण होता पण आई दोषी होती म्हणून रावण जन्माला आला. लक्षात ठेवा. तिचं नाव होतं कैकशी. काय नाव होतं? लक्षपूर्वक ऐका. ती एका सुमाली नावाच्या राक्षसाची कन्या होती. सुमाली. आणि तिच्याशी कोणी लग्नच करत नव्हतं. लग्न करत नव्हतं. तिला असं वाटलं मी अशीच राहते की काय, म्हणून साधू सुस्वभावी असणारा हा विश्वाश्रवा तपश्चर्या करत होता. त्या विश्वाश्रव्याच्या जवळ गेली, पाया पडली. त्यांनी सांगितलं कल्याणमस्तु. आणि मग ती रडायला लागली आणि म्हणाली, विश्वाश्रवा माझं कल्याण तुमच्या हातात आहे. करेल ना म्हणे तुझं कल्याण, सांग. असं नाही, वचन द्या म्हणे. आणि वचन घेतलं. मग सांगितलं माझं कल्याण तुमच्या हातात आहे. माझं कल्याण यातच की तुम्ही माझं पाणी ग्रहण करा, माझ्याशी लग्न करा. नाही म्हटले ते, पण ही म्हटली साधू कुळाला बट्टा लागेल. वचन मोडलं म्हणून नाईलाजानं साधूसाठी विवाह करावा लागला. आणि त्यातून ही संकरित संतती जन्माला आली, रावण. महाराज, राम कुणाला म्हणतात आणि रावण कुणाला म्हणतात माहिती आहे? स्वतःच्या 80,000 बायका असतानाही एका संन्याशाच्या बायकोवर ज्याचा डोळा जातो त्याला म्हणतात रावण. आणि एकच पत्नी असताना शूर्पणखा येऊन सुद्धा शूर्पणखेकडे वाकडी नजर सुद्धा करून पाहिली नाही, त्याला म्हणतात राम. विठ्ठल 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 विठ्ठल. स्वतःचा 1 रुपया असेल त्याच्यात जो समाधानी राहतो त्याला म्हणतात राम. आणि कोट्यवधी रुपये असतील ठेवा. सगळ्या देवतांचे वडील आहेत कश्यप ऋषी, पण तरीही हिरण्याक्ष हिरण्यकशिपू का जन्माला आले? तुकोबाराय म्हणतात अन्याय तो नव्हे त्यांचा वाय चाळा, माय बापे वेळ न साधिली म्हणून यांची निर्मिती झाली. आपल्याला माहित आहे सगळा इतिहास. म्हणून माता अत्यंत महत्वाची असते. माता चुकली की पुढची सगळी पिढी चुकत जाते. विठ्ठल म्हणून कैलासवाशी हौशाबाई ज्या होत्या त्या पुण्यवान माता होत्या. त्या पुण्यवान माता असल्या कारणानं ऐहिक आणि आध्यात्मिक दोनही जीवनामध्ये या कुटुंबाची प्रगती झाली. काल सरांनी मला सांगितलं की आम्ही ज्यावेळी पांगरीत राहण्याकरता आलो त्यावेळी आमची एक गुंठाही जमीन इथं नव्हती, घर सुद्धा नव्हतं. पण पुण्यवान माता असेल आणि सत्शील पिता असेल तर अशा दाम्पत्याला एखाद्या उकिरड्यात जरी टाकलं तरी तिथं त्यांचा स्वर्ग ते निर्माण करत असतात. लक्षात ठेवा. स्वतःच कल्याण केलं असं काही नाही. गुरं ओळणारा भाऊ त्या भावाला
शिक्षिका पत्नी करून आणली गुरुजींनी. गुरुजी स्वतः शिक्षक झाले. आज कुटुंबामध्ये जेवढे सदस्य आहेत पगार सरांच्या किंवा पगार गुरुजींच्या, वैकुंठवासी पगार गुरुजींच्या, फक्त पगार गुरुजींची पत्नी सोडली तर सगळेच्या सगळे नोकरीला आहे, सगळेच्या सगळे नोकरीला आहे. आणि याच्याकरता या सगळ्या कळसावर गेलेल्या पगार कुटुंबियांचा पाया जर कोण असेल तर त्या पाया म्हणजे वैकुंठवासी हौशाबाई आहे, लक्षात ठेवा. आपल्याला कळसावर शोभण्याकरता त्यांनी स्वतःला पायात गाडून घेतलं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून मातेचं समर्पण, मातेचा त्याग, कुटुंबाविषयी असणारी वात्सल्य बुद्धी, या सगळ्या गोष्टींच्या पायावर हे कुटुंब आज उभं आहे. म्हणून अशा माता चांगली असावी लागते. सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता. बाप पुण्यवान होता म्हणून सरांसारखी हुशार मंडळी या कुटुंबामध्ये जन्माला आली. बुद्धिमत्ता मिळते ती बापाकडून, बापाचा वारसा आहे. म्हणून रावण बुद्धिमान होता, बापाचा वारसा आहे. पण चारित्र्य संपन्न नव्हता, आईची चूक. पण इथं माताही पुण्यवान आहे आणि पिताही पुण्यवान आहे. पितृपुण्येन चतुरता उदारो वंश पुण्येन. औदार्य या कुटुंबाकडे लक्षात ठेवा. वंश पुण्यवान आहे आणि आत्मपुण्येन सौभाग्यता. स्वतःच्या पुण्याईनं ही सगळी मंडळी भाग्यवान आहे, वेल सेटल आहेत सगळी. सरांचे चिरंजीव सुद्धा पुण्याला इंजिनियर आहेत, त्यांची पत्नी सुद्धा इंजिनियर आहे. सगळं कुटुंब वेल सेटल आहे पूर्ण. आणि याच्या विरोधात उन्मादो मातृदोषेन. माजलेली पोरं जन्माला येतात ना, आईचा दोष असतो, लक्षात ठेवा. दारू पिऊन स्वतः बरोबर जगाला बर्बाद करणारे. मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता. बाप दोषी असतो म्हणून मूर्ख मुलं जन्माला येतात. कार्पण्य वंशदोषेन. कृपणता नावाचा दोष येतो का? वंशाचा दोष आहे. आणि चौथी महत्वाची गोष्ट आत्मदोषेन दरिद्रता. स्वतःच्या दोषामुळे दारिद्र्य येत असतं, स्वतःच्या दोषामुळे. म्हणून आपण दोष केला की दारिद्र्य आलं ना आपल्या जीवनात, दुसऱ्याला जबाबदार धरू नका. दे रे हरी खाटल्यावरी ही प्रवृत्ती आपली झाली म्हणून दरिद्री झालो आपण. उद्यम केला पाहिजे, उद्योग केला पाहिजे. उद्यमाचे निमिसे भाग्याचे निभडसे. संपत्ती जात अपैसे घररी घे, असं वर्णन केलं ज्ञानोबारायांनी. म्हणून मला हे सांगायचं आहे की आई पुण्यवान आहे आणि म्हणून हे कुटुंब या मातेच्या संपूर्ण पुण्याईवर आज उभं आहे. मातेच्या पुण्याईवर आज संपूर्ण समाजाला प्रिय झालेलं कुटुंब, उच्च शिक्षित कुटुंब, नोकरीला असलेलं कुटुंब, सधन कुटुंब. याच्याकरता हौसाबाईंनी स्वतःच्या हौसा बाजूला ठेवून या कुटुंबाच्या हौसा गरजा पूर्ण केल्या म्हणून हे कुटुंब उभं आहे. तुकोबराय म्हणतात अशा मातेविषयी काय बोललं पाहिजे, जिच्या चित्तामध्ये सदोतीत लेकराचं हित आहे. लेकराचे हित
प्रस्तुत अभंगामध्ये संतांच्या विषयी वर्णन करत असताना, संत वर्णन करत असताना मातेचा दृष्टांत देतात. माता आणि संत यांच्यामध्ये सादृश्य आहे. संतांची उपमा, संतांना मातेची उपमा दिलेली आहे किंवा मातेचं रूपक केलेलं आहे संत सांगण्याकरता. आता कधी रूपक केलं जातं? ज्यावेळी सादृश्य. आता जुन्या साहित्यामध्ये एखाद्या स्त्रीच्या मुखाचं वर्णन करायचं असलं तर कशाची उपमा दिली जायची? चंद्राची. म्हणून तिला काय म्हटलं जायचं? चंद्रमुखी. चंद्र जसा आल्हाद देणार आहे तसं हिचं मुख आल्हाद देणार आहे त्या स्त्रीचं, म्हणून तिला चंद्रमुखी. चंद्राचं रूपक केलं की नाही? चंद्राची उपमा दिली. एखाद्याच्या डोळ्यांचं वर्णन करायचं असेल तिच्या तर मृगनयनी, बरोबर. किंवा भगवंताच्या डोळ्याचं वर्णन करायचं असेल तर कमलनयन, बरोबर. कमलनयना, कमलापती, कामिनी मोहना, मदनमूर्ती, भवतारका, धरित्याक्षिती, वामनमूर्ती, त्रिविक्रमा. कमळात आणि भगवंताच्या डोळ्यांमध्ये सादृश्य आहे, साम्य आहे, म्हणून कमळाची उपमा. तसं संत आणि माता या दोघांमध्ये सादृश्य आहे. काय काय सादृश्य आहे? पहिलं सादृश्य या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगत असताना, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. माऊलीच्या चित्तामध्ये म्हणजे आईच्या चित्तामध्ये सदोदित लेकराचं हितच असतं, त्याप्रमाणे ज्यांच्या चित्तामध्ये संपूर्ण समाजाचं हित असतं ते संत असतात. म्हणून मातृहृदय जसं आईचं हृदय असतं लेकरासाठी, तसंच समाजासाठी संतांचं हृदय असतं. म्हणून लेकुराचे हित वाहे माऊलीचे, म्हणून इथं रूपक केलेलं आहे, आईचं रूपक केलेलं आहे. दोघांमध्ये सादृश्य आहे, संत माता. कधी कधी जगद्गुरु तुकोबारांनी मातृत्वातलं संतत्व सांगितले आणि कधी कधी संतत्वातलं मातृत्व सांगितलेलं आहे. बघा तुम्ही, मदालसा सांगत असताना मातृत्वातलं संतत्व सांगितलं ज्ञानोबारांनी. मदालसेचे जे अभंग आहेत, पर्यंदे मदालसा, सोहम जोजो रे बाळा, हे मातृत्वातलं संतत्व आहे. आणि आजचा जो अभंग आहे या अभंगामध्ये संतत्वातलं मातृत्व सांगितलेलं आहे. विठाला विठाला विठाला. अनेक ठिकाणी संतांना मातेची उपमा दिलेली आहे. 12वा अध्याय जर आपण वाचला ज्ञानेश्वरीचा तर 12व्या अध्यायातल्या पहिल्या उभीपासून तर म्हणोनी साधका तू माऊली इथपर्यंत माता आणि संत यांच्यामध्ये काय सादृश्य हे सगळे वर्णन केलेलं आहे. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये, विषय व्याळी मिठी दिधलिया नुठी ताठी, ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. तरी कवणा ते तापू पोळी, कैसे निवो शोकू जाळी, जरी प्रसाद रस कल्लोळी पुरेसे तू. आधार शक्तीचे अंकी वाढविसे कौतुकी, हृदयाकाश पल्लकी परिये देसे निदे. प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करीसी मनपवनांची खेळणी, आत्मसुखाची बाळलेनी लेवविसी. 17 स्तन्य देसी आणा हाताचा हल्लरू गासी, समाधी बोधे निदविसी बुझावुनी. म्हणोनी साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझी पाऊली, या कारणी मी साऊली न संडी तुझी. कुणाची उपमा आहे? हे संतत्वातलं मातृत्व. आपले गुरुदेव निवृत्तीनाथ महाराज यांच्याकडे पाहून म्हणतायत की 17 स्तन्य देसी आणा हाताचा हल्लरू गासी. स्तनपान कोण करतं? स्तनपान कोण करतं? आईच ना. आई स्तनपान करवते. 17 16 कलांच्या पलीकडे जे 17वी कला, त्या 17वीचं स्तन्य सद्गुरु माऊली तुम्ही आम्हाला दिलं. प्रत्येक ज्योतीची ओवाळणी. आमची आई आम्हाला ओवाळते ना, तो विजणारा दिवा असतो. ओवाळते ना आई, तुम्ही ओवाळता ना तुमच्या लेकराला. कधी ओवाळता? दिवाळीला नाही, बर्थडेला, बरोबर. ओवाळलं जातं ना. त्या बर्थडेला ओवाळत असताना काय काय केलं जातं बरं? हॅपी बर्थडे असल्यावर केक आणला जातो. त्या केकवर का कल्याणला काय केलं जातं आपल्याकडे? तुम्ही मुंबईची मंडळी येत नाही, इथं केक आणला जातो ना. त्या केकवर काय असतं? मेणबत्त्या, बरोबर. त्या मेणबत्त्या पेटवल्या जातात आणि ती आई सांगते त्या लेकराला, बाळा आता ज्यावेळी येतं ना ते सगळं टाळ्या वाजवायचं, त्यावेळी त्या बाळाला काय म्हणते? बाळा
या मेणबत्त्या फूक, विजव नाही, फूक. आणि मग त्याच्या जीवनातली ती पहिली फूक असते. नंतर थोडं फूक, सिगारेट फूक, बिड्या फूक, गांजा फूक. असं फुकून फुकून शेवटी गावातली लोक म्हणतात, अहो भिका पाटलाचा नातू चालला पा. आता इथला नाही बरं का, कोणी असेल तर माफ करा. भिका पाटलाचा नातू चालला पा. 100 एकर जमीन होती, पण पठ्ठ्यानं काहीच ठेवली नाही म्हणे, सगळी फुकून टाकली. बरोबर. असं कसं काय फुकून टाकली? त्याच्या आईनंच त्याला पहिली फूक मारायची शिकवली, त्याच्यामुळे त्यानं सगळं फुकलं. म्हणून तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो, हे फूक वगैरे मारायचं लेकरांना शिकवू नका. आपण सनातन हिंदू धर्मामध्ये आपला धर्म आपल्याला दिवे लावायचं शिकवतो, दिवे भिजवायचं नाही. आपला धर्म दिवे लावणाऱ्यांचा धर्म आहे, दिवे भिजवणाऱ्यांचा नाही, लक्षात ठेवा. म्हणून लेकरांकडून दिवे लावून घेतले पाहिजे, विजवले नाही पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तो केक कापला जातो ना, तो कापू नका, चमच्यानं खायला द्या. कारण आपली संस्कृती आपल्याला शिकवते, तोडो नाही जोडो. जोडलं पाहिजे, तोडलं नाही पाहिजे. कापा कापी नाही के. आत्ताच चाकू द्यायला लागले तुम्ही त्याच्या हातात, तर भविष्यात तो मग का गण घेऊन फिरणार नाही, मला सांगा बरं. गण घेतली पाहिजे, पण मग गवळण नंतर घेतली पाहिजे, अगोदर गण घेतली. विठाला 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 त्या गण गवळणातली नाही बरं का. गण घ्यावी, पण कधी ज्यावेळी सीमेवर एखादा गेला त्यावेळी गण घेतला पाहिजे. मला काय सांगायचं आहे की आमची सामान्य आई आमचा वाढदिवस साजरा करते, ओवाळते, पण तो दिवा विझणारा असतो की कायम तेवत राहणारा? पटकन सांगा. 12:30 कीर्तन संपणार आहे आपलं. कसा असतो दिवा? विझणारा असतो. पण संत रूपी आई आम्हाला ज्या दिव्यानं ओवाळते तो दिवा कसा असतो? प्रत्येक ज्योतीची ओवाळणी, प्रत्येक नाम आत्मज्योतीनं संत आम्हाला ओवाळत असतात, जी आत्मज्योत कधी विझत नाही. म्हणून माताही ओवाळते, संतही ओवाळतात, सादृश्य आहे. तसं इथं सुद्धा लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. बरं आई, लेकरू कसंही असलं तरी त्याच्या हिताचा विचार करते की नाही? मला सांगा. त्याचं वाटोळं व्हावं असं कधी वाटतं का? एखादं लेकरू सज्जन आहे त्याचं कल्याण व्हावं, आणि एखादं दुर्जन आहे म्हणून त्याचं वाटोळं व्हावं असं वाटतं आईला? तुम्हाला गांधारी नावाची आई माहिती आहे ना? त्या गांधारीला किती मुलं होते? झोपले का पाठीमागचे? 100. 100 मधले किती चांगले होते? एकही नव्हता. गांधारीनं डोळ्यावरची पट्टी सोडली होती, सगळ्यांना माहिती आहे. कोणाकरता सोडली होती? दुर्योधनाकरता. इतिहास सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामुळे मी शॉर्टकट सांगतो. आता दुर्योधन हा आई समान असणाऱ्या भाऊजाईला भर सभेत रजस्वाला असताना घेऊन आला, आणि दुःशासनाला आज्ञा देऊन भाऊजाईची म्हणजे आई समान असणाऱ्या भाऊजाईची साडी फेडली. नीच कृत्य दुर्योधनानं केलं. माझा पुत्र दुर्योधन नालायक आहे हे गांधारीला माहित होतं की नव्हतं? सांगा. माहित होतं. भाऊबंदाला न देता माझंही मीच खाणार आणि अख्ख्या भाऊकीचं सुद्धा मीच खाणार, दुसऱ्याला काही देणार नाही, अशी वृत्ती, स्वार्थी वृत्ती. गांधारीला माहित नव्हतं तिच्या पुत्राची म्हणून? माहित होतं. तरी पण दुर्योधनाला वज्रदेही होण्याकरता तिनं स्वतःच्या डोळ्यावरची पट्टी का सोडली? का सोडली? कारण तिला वाटत होतं माझा मुलगा नालायक जरी असला तरी तो मरू नये, तो माझा मुलगा आहे, तो जगला पाहिजे, ही भावना गांधारीच्या अंतःकरणात होती. याला म्हणतात लेकुराचे हित. बरोबर ना? तुम्हाला गांधारी आणि कैकेयी अशा 2 आया सांगितल्या, तर या 2 आयांपैकी तुम्ही कुठल्या आईला मार्क द्याल? कुठली आई चांगली आहे, गांधारी की कैकेयी? निरगुडे साहेब? कैकेयी. बरं तुम्ही सांगा सर, कैकेयी का गांधारी? गांधारी तुम्ही सांगितलं. अजून काही मत आहे का कोणाचं पाठीमागे? सर तुम्हाला काय म्हणायचं? दोन्ही चांगल्या नाही. वा. म्हणजे एक वर्ग असा आहे तो म्हणतो कैकेयी चांगली आहे, एक वर्ग असा आहे तो म्हणतो
गांधारी चांगली आहे. आणि आमचे कलकत्ते सर म्हटले या दोन्ही देणं नाही म्हणे, काय काय कामाच्या नाही दोन्ही आहे का नाही. बरोबर आहे. आता आपल्या भाषेत बोलायचं झालं म्हणजे असंच म्हणायचंय त्यांना. बरोबर ना सर, या दोन्ही चांगल्या नाही. आता तुमच्या तिघांचे पण उत्तर बरोबर आहेत. तुम्ही म्हटले दोन्हीही चांगल्या नाही. खरोखर दोन्हीही पासिंगच्या लायकीच्या नाही आहेत, म्हणजे 35% आतच आहेत. पण त्यातही एक जण पेढे वाटत होता त्या दिवशी. म्हटलं का बरं पेढे वाटतो? तो म्हणे मला 99 मार्क्स मिळाले म्हणून पेढे वाटतो. म्हटलं किती पैकी? मग त्यानं सांगितलं 350 पैकी. असो, मला काय आहे का नाही. अंजनला 240 पडले, ते नाराज होते. असो, मला हे सांगायचं मी का 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 सांगतो तुम्हाला हे सगळं, की एक पोरगा पेढे वाटायला लागला. त्याला म्हटलं का रे पेढे वाटतो? तो म्हटलं मी नापास झालो. म्हटलं याच्यात आनंद मानायचं काय काम आहे? तो म्हटला तसं नाही, जे पास झाले ना त्यांना 2च शब्द भेटले, पास. मला 3 भेटले, नापास, म्हणून पेढे वाटतो म्हणे. विठ्ठल विठ्ठल तसे या दोघी नापास आहे. पण त्यामध्ये पण एक प्रतवारी आहे, 35च्या आतच आहे ह्या. पण त्यातही एकीला 34, एकीला 22 असे मार्क्स आहेत. सर तुम्हाला सांगतो, गांधारी आणि कैकेयी या चांगल्या माता म्हणून माता म्हणून या दोघींमध्ये कैकेयी चांगली आहे, गांधारी चांगली नाही. त्याचं कारण मी सांगतो. ज्यावेळेस तुम्ही जमिनीमध्ये पेरताना आणि पेरल्यानंतर उगवताना, त्यावेळी उगवल्यानंतर ही जमीन कुठल्या क्वालिटीची आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर जमीन खोदून पाहावी लागत नाही, त्या जमिनीत उगवलेल्या पिकावरून कळत असतं. हा, भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव, पुढे नाना आचार गौरव सुकुलीनांचे असं म्हटलं जातं. आता माझा आणि वैकुंठवासी हौशाबाईंचा संबंध नव्हता, पण आमचे गुरुवर्य RD पगार सर, आमचे आदरणीय ज्ञानेश्वर पगार सर, आमच्या मुक्ता मामी, या सगळ्या कुटुंबाकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की वैकुंठवासी हौशाबाई रूपी भूमीमध्ये हे तजेलदार आणि दर्जेदार पीक यांच्या रूपानं आज जन्माला आलेलं आहे. म्हणून पिकाला जरी पाहिलं तर जमिनीची क्वालिटी कळत असते, पिकावरून जमीन कळत असते. भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव. अगदी त्याप्रमाणे या दोनही भूमींमध्ये जन्माला आलेले कोंब पहा. एक आहे भक्त श्रेष्ठ भरतजी, जो कैकेयी रूपी भूमीतून जन्माला आला, आणि दुसरे हे 100 यांच्यावर कायम तेल्या पडेल. काय कोणता अजून तेल्या, अजून कोणता येतो? खरडा, अजून काय करपा आहे का नाही, करपा, यांच्यावर कायम करपे पडेल. करपे म्हणजे वावीचे नव्हे, म्हणजे रोग रोग रोग. कायम करपा, कायम तेल्या, कायम खरडा, हे गांधारीचे सगळे. आणि इकडच्या बाजूला जर पाहिला एकच होता भरत, परंतु स्वतःच्या भावाचा नाही खाणार, तर भावाच्या पादुका डोक्यावर धारण केल्या, चित्रकूटापासून पायी पायी आले आणि सिंहासनावर स्वतः बसले नाही, सिंहासनावर भावाच्या पादुका ठेवल्या. हा अधिकार फक्त भावाचा आहे. असा पुत्र जिना जन्माला घातला ती कैकेयी आहे, आणि दुसऱ्या बाजूला भावाचं खावं अशी वृत्ती ज्याची, अशा दुर्योधन जन्माला घातला ती गांधारी आहे. आता सांगा कोणती आई चांगली दोघांमध्ये? कोणती आई चांगली आहे? कैकेयी. म्हणून अख्खं जग कैकेयीला नाव ठेवत असेल, परंतु आपण नीट रामायण वाचलं ना तर कैकेयी सारखी श्रेष्ठ आई रामायणात दुसरी नाहीये. प्रभू राम ज्यावेळी राम राज्याभिषेक करण्याकरता रावणाला मारून पुन्हा अयोध्येमध्ये आले, लाईन मध्ये उभ्या होत्या सगळ्या आया, कौसल्या, सुमित्रा, कैकेयी. सगळे लोक म्हणायचे प्रभुराम कैकेयीकडे ढुंकून सुद्धा पाहणार नाही, परंतु सगळ्यांचा अव्हेर करून पहिलं वसिष्ठ मुनींचं दर्शन घेतलं कुलगुरु आहे म्हणून, आणि कौसल्या माता आणि सुमित्रा मातेला ओलांडून पहिले नतमस्तक जर झाले असतील तर ते कैकेयीच्या चरणावर, कैकेयीच्या डोळ्यात अश्रुधारा आल्या. बाबा मी पापिनी आहे, चांडाळी नाही, रामा का माझं दर्शन घेतो? त्यावेळी प्रभुरामांनी सांगितलं, मा तू माझी खरी आई आहे. माझ्या आईला, जन्मदात्या आईला वाटत होतं राम अयोध्येचा राजा व्हावा. मी जर अयोध्येचा राजा झालो असतो तर माझ्या राज्याला सीमा असत्या, मर्यादा असत्या, पण
माझी तू खरी आई आहे, कारण तुलाच वाटलं की मी अयोध्येसारख्या छोट्या राज्याचा नाही तर या तमाम जंगलाचा राजा व्हावं, म्हणून तुम्हाला जंगलामध्ये पाठवलं. माझी खरी आई तू आहे. पुढे काय म्हटली? पुढे प्रभुराम म्हटले, आई तू जर मला वनवासाला पाठवलं नसतं तर माझ्यावरून जीव ओवाळून टाकणारा सुग्रीव हनुमंत मला कसे भेटले असते. अनेक वर्षापासून वाट पाहणारी शबरी म्हातारी झाली होती. रोज रांगोळी काढायची, सडा टाकायची, फळं आणून द्यायची. जर तू वनवासाला पाठवलं नसतं तर जिनं संपूर्ण जीवन मला समर्पित केलं ती शबरी कशी भेटली असती. बिभीषणाचा उद्धार कसा झाला असता. संपाती जटायू यांचा उद्धार कसा झाला असता. अनेक ऋषीमुनी जंगलामध्ये माझी वाट पाहत होते, त्यांच्यापर्यंत मी कसा पोहोचलो असतो सांग आई. म्हणून माझी खरी आई कैकेयी तूच आहेस. तुझ्यामुळे मी वनाला गेलो. माझ्या हिताचा विचार तू केला, लेकुराचे हित. वा हे माऊलीचे चित्त. म्हणून आई कोणती चांगली आहे. म्हणून लेकरू कसंही असलं तरी त्याचं हित झालं पाहिजे असा विचार जिच्या चित्तामध्ये असतो. लेकुराचे हित. कुठेही असू दे आई. रोजानं कामाला जाणाऱ्या ह्या महिला आहेत ना, काही काही गोरगरीब महिला दिवस 300 रुपये रोजानं कामाला जातात महाराज. पण लहान लेकरू जर घरी असेल ना तरी प्रत्येक गवताची काडी उपटताना काडीकडे लक्ष नसतं, त्यांच्या चित्तात फक्त घरी असणारं स्वतःचं लेकरू असतं. लक्षात ठेवा. त्याला भूक लागली असेल का, ते रडत तर नसेल ना. चर्चा जरी निघाली ना महिलांमध्ये तरी प्रत्येक आई स्वतःच्याच लेकराचं गुणगान गात असते. ते कसंही असो, आहे का नाही. ते 5च्या नंतर पार पिऊन पडत असो तरी पण आई सांगताना कसं सांगते, आमचा सोमा आहे ना, इथला सोमा नाही बरं का, आमचा सोमा आहे ना, आमचा सोमा संध्याकाळी 5 नंतर बाई 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 दिहीच विधी ही भोगू दशा असा असतो आमचा सण. वा, कौतुकच असतं आईला महाराज. खरं सांगतो. घार हिंदते आकाशी चित्त तिचे. दिवसभर चरायला जाते गाय रानामध्ये, पण दिवसभर चरत असताना तिच्या चित्तामध्ये कोण असतं? मातेची चित्ती अवघी बालकाची व्याप्ती. दिवसभर गाय चरते, तिच्या चित्तामध्ये कोणाची व्याप्ती असते? तिच्या चित्तात कोण असतं? दिवसभर मेंढी रानात डोंगर दऱ्या खोऱ्यांना चरते, तिच्या चित्तात कोण असतं? कोकरू. लक्षात ठेवा, हे तुम्ही विसरलं नाही पाहिजे माऊली. कोकरू बकरू ऐका. दिवसभर शेळी रानात चरते, तिच्या चित्तात कोण असतं? बकरू. बरोबर. दिवसभर घोडी रानात चरते, तिच्या चित्तात कोण असतं? शिंगरू. असं बोलत चाल. दिवसभर म्हैस रानात चरते, तिच्या चित्तात कोण असतं? पारडू. पारडू. बरोबर. अजून सांगतो. आता काय काय झालं आपलं? पारडू, शिंगरू, बकरू, कोकरू, अजून काय राहिलं? हा, लेकरू. दिवसभर पाखरू. जो दिवसभर पक्षी रानात हिरतो, पण त्या पक्षानं जन्माला घातलेलं छोटस पाखरू त्याच्या चित्तात असतं. तसं तुकाराम महाराज म्हणतात, पक्षाच्या चित्तात पाखरू, गायीच्या चित्तात वासरू, म्हशीच्या चित्तात पारडू, मेंढीच्या चित्तात कोकरू, शेळीच्या चित्तात बकरू आणि आईच्या चित्तात लेकरू. वाह, कळालं तुम्हाला? क्या बात आहे. हा, मस्त कळालं ना आता. याचं काही वेगळं होणार आहे का? असो. विठ्ठला 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 म्हणून महाराज म्हणतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. कळवळ्याची जात आई असते आणि लाभाशिवाय प्रेम करते. स्वार्थ नसतो आईचा काही. लक्षात ठेव, काही स्वार्थ नसतो.
लाभाशिवाय प्रीती करते, म्हणून लेकरांनी आईची सेवा सुद्धा लाभावीन केली. हा, सरांनी खूप सेवा केली, मला माहित आहे. म्हणजे सरांना एक दिवस म्हटलो, सर चला आपल्याला कीर्तनाला जायचं आहे. सर म्हटले मी येऊ शकत नाही. म्हणे का? आमची आई कॉटवर पडलेली म्हणे, आणि कॉटवर असलेल्या आईची सेवा करायला मला घरी थांबावं लागतं. याला मातृभक्त म्हणतात, याला मातेच्या ऋणातून उतराई होणं म्हणतात. लक्षात ठेवा. शेवटच्या श्वासापर्यंत आमच्या मॅडमनी पण आणि सरांनी पण सेवा केली. ज्ञानेश्वर भाऊ कधी येत असतील सुट्टीवर इथे, त्यावेळी त्यांच्याकडून पण सेवा घडली. महाराज फक्त जगाला सांगणं वेगळं असतं, प्रत्यक्ष ज्यावेळी माता किंवा पिता जागेवर पडतात आणि त्यांची सगळीच सेवा करावी लागते ना, त्यावेळी मग मात्र आपली परीक्षा असते. त्यावेळी आपली परीक्षा असते. सोपं नसतं महाराज. तुकाराम महाराज म्हणतात, मरण भले परी काय अवकळा आयशी. दोन गोष्टी असतात. एक तर महिनाभर 2 महिने मनुष्य करू शकतो एखाद्या व्यक्तीचं एक अंतःकरणातील प्रेम म्हणून, पण पुन्हा पुन्हा करण्याची वेळ येते ना, रोजच करण्याची वेळ येते, तेव्हा किळस निर्माण होते. शेवटी मनुष्य प्राणी आहे, पण ती किळस सुद्धा बाजूला सारून ही माझी आई आहे, हे माझे वडील आहे, यांनी मला जन्म दिलेला आहे. मीही लहान असताना मातेच्या मांडीवर जर शी केली तर आई मला निवांत शी करू देत होती, ती जेवण करत होती, तिला माझी किळस आली नाही. परी उबगणे हे स्थिती न पाहे माय, मग मी तरी आता तिच्या म्हातारपणात का किळस येऊ देऊ, अशी भावना अंतःकरणामध्ये ठेवून मातृदेवो भव पितृदेवो भव हाच परमार्थ मानून शेवटच्या श्वासापर्यंत आमच्या सरांनी मातेची सेवा केली. लक्षात ठेवा. निस्वार्थी सेवा आहे, निस्वार्थी. काय मिळणार नसतं त्याच्यातून. लक्षात ठेवा. करी लाभा. आई ज्याप्रमाणे लाभाशिवाय प्रेम करते, तसं आपणही लाभाशिवाय काही मिळणार नसतं. तरी पण बाप आई म्हातारे काही कामाचे नसतात, घरी उत्पन्न देत नाही सुंबे महाराज, तरी त्यांची सेवा. मी एक फार छान ऐकलं, घरातलं निरंजन असताना किती प्रकाश देतं संपत बाबा. ते तेवढा पुरता देव्हाऱ्यापुरता प्रकाश पडतो, फार नाही. पण लक्षात ठेवा, तरी पण आपण आणतोच ना महागाचं निरंजन, तरी त्याच्यात तेल ओततोच ना, तरी पण कापूस आणतोच ना, त्याची वात करतोच ना. काही मंडळी तर गावरान तूप टाकून निरंजन पेटवतात, खर्च करतात त्याच्याकरता. काय देणार असतं निरंजन? प्रकाश देत नाही. लक्षात ठेवा. पण ते निरंजन जर घरात तेवत असलं तर घराचं पावित्र्य अबाधित राहत असतं. लक्षात. मला वाटतं वयोवृद्ध माता, आपल्या घरातले वयोवृद्ध पिता हे सुद्धा निरंजनासारखे आहेत. ते जोपर्यंत तेवत राहतात ना, तोपर्यंत घराचं पावित्र्य अबाधित राहतं. आणि एकदा आई रूपी निरंजनी भिजली की मग मात्र त्या घरामध्ये शुकशुकाट होतो. आणि एखादी वस्तू उपलब्ध असेल तर तिचं महत्व कळत नाही. तुम्ही घरामध्ये बघा, तुमच्या शोकेसमध्ये एखादी फुलदाणी ठेवलेली असेल ना, तुम्ही ती जोपर्यंत असते तोपर्यंत लक्ष जात नाही कलकत्ते सर तिच्याकडे, नाही जात सर, लक्ष जात नाही. पण ज्या दिवशी धक्का लागून पडते आणि फुटते ना, तर रोज मुद्दाम आपली नजर तिथंच जात असते. काल निरंजनी होती बरं का, काल फुलदाणी होती, आता ती पडली फुटली, कुठून आणली होती मी, आता पुन्हा तशी फुलदाणी मला मिळणार नाही, ही भावना अंतःकरणामध्ये कायम जागृत असते. लक्षात. म्हणून मी का सांगतो तुम्हाला, एखाद्या व्यक्तीच्या उपस्थितीत तिची उपस्थिती जाणवत नाही किंवा त्याचं महत्व कळत नाही, पण ती व्यक्ती ज्यावेळी अनुपस्थित असते त्यावेळी मग ती जागा कायमची रिक्त असते, कायमची रिक्त असते, पुन्हा ती जागा भरून निघत नाही. अशीच परिस्थिती आज आमच्या सरांच्या मातोश्री विषयी झालेली आहे. आणि म्हणून करी लाभावी न प्रीती, लाभाशिवाय प्रेम करणारे एकमेव तत्व आहे व्यवहारामध्ये, ते म्हणजे आई. बाकी जग प्रेम करतं ते स्वार्थी आहे. खरं सांगतो तुम्हाला. नवै अरे पत्यु कामाय पती प्रियो भवती, आत्मनस्तु कामाय पती प्रियो भवती. पती पत्नीच्या प्रेमात सुद्धा स्वार्थ असतो. परस्परांचा स्वार्थ भागला नाही की ते प्रेम घटत 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 घाटात येत आणि त्याचा स्फोट होतो. त्याला काय म्हणतात? घटस्फोट. पण माता आणि लेकरू यांच्या प्रेमात घटस्फोट झाला असं कधी पाहिलं तुम्ही? कधीच नाही. कितीही वर्षाचं लेकरू असलं तरी ते प्रेम वाढत जातं. सरांचं वय 62-63 वर्ष असेल आज. पण तरी पण भाऊ तू जेवला का, भाऊ तुझ्या गोळ्या वेळेवर घेतल्या का, रात्री उशिरा घरी आल्यानंतर पहिला दरवाजा उघडत जर कोण असेल तर ती आई उघडते, पत्नी नाही. लक्षात ठेवा. 2 वाजता घरी जाऊन दरवाजाची कडी वाजवा,
पहिली जाग कुणाला येत असेल आणि आला की नाही म्हणून पुन्हा पुन्हा वेळेवर नाही आलं तर फोन करणारी पहिली कोण असेल तर आईच असते. करी लाभावीन प्रीती, लाभाशिवाय प्रेम करते आई. म्हणून तुकोबाराय म्हणतात 9 महिने 9 दिवस पोटामध्ये पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. 9 महिने 9 दिवस पोटात भार वाहते आणि लेकरासाठी सगळं सहन करते. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात असे मातृ हृदयाचे जे संत आहेत त्यांच्यावर मी माझ्या उद्धाराचं ओझं घालतो. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे माझे, तुका म्हणे हात वरती करा सर्वजण. वा वा. ठोबार घुमाए ढोबार घुमाए तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. ऐसी कळवळ्याची जाते करीला भाविन प्रीती. जगद्गुरु तुकोबाराय अशा मातृ हृदयाचे जे संत आहेत त्यांच्यावर स्वतःचं ओझं टाकतात. आपण सुद्धा आपल्या उद्धाराकरता संतांचे पाय धरले पाहिजे. संतांच्या ओसंगळी आपले जीवन सत्संगतीमध्ये आपलं जीवन घालवलं पाहिजे अशी अपेक्षा करतो. आणि दृष्टांतामध्ये मातेची आणि सिद्धांतामध्ये संतांची चर्चा करणारा हा गोड अभंग निवडला होता. सेवेला आपण पूर्ण विराम देऊयात. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संते नव्हे अंगभूत युक्ती निवृत्ती राया सोपान मुक्ता वाई ज्ञान सगळा. हात वरती करा सर्वजण. जय हो. सर्वांनी भजन करा. पाठी बाहेर बसलेले सर्वजण हात वरती करा.
सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम हा विठ्ठल जय जय विठ्ठल सर्व